महाराष्ट्रातील एका गजबजलेल्या बस स्टँडवर दुपारची उन्ह तापत होती। रोजप्रमाणे खाद्य विक्रेते आपल्या टोपल्या घेऊन धावपळ करत होते। त्यांच्यातच रमेश नावाचा एक गरीब घरातील तरुण भेळ वडापाव विकत होता। त्याच्या कष्टाच्या कमाईवर त्याचं घर चालत होते। पुणे जळगाव मार्गावर जाणारी एक नारंगी शुभ्र बस थांबली तेव्हा प्रवाशांची लगबग सुरू झाली। खिडक्यातून हात बाहेर येत होते आणि रमेश सारखे विक्रेते त्यांच्याशी बोलत होते। त्याचवेळी एक तरुण प्रवाशानं खिडकीतून आवाज दिला, भेळ दे भाऊ लवकर। रमेशनं भेळचं पाकिट दिलं। प्रवाशानं पैसे देण्यासाठी हात हलवला, पण त्या क्षणी कंडक्टरची शिट्टी वाजली आणि बस सुरू झाली। रमेशनं ओरडून सांगितले, साहेब माझे पैसे अजून दिले नाहीये। बस वेगानं पुढे निघून गेली। रमेश जीव तोडून बसच्या मागे धावू लागला। एका हातात भेळीची टोपली, दुसऱ्या हातात बसकडे हातवारे करत त्याचा आवाज गडबडीत हरवत होता। बस चालक गणपत पाटील यांनी रिव्हर व्ह्यू मिररमध्ये रमेश धावताना पाहिला। क्षणात त्यांना परिस्थिती समजली। 20 वर्षाच्या अनुभवानं त्यांना कळलं की प्रवाशांना पैसे न देता खाद्य घेतले असावे। त्यांनी बस थांबवली नाही, तर थेट हायवे पोलीस स्टेशनकडे नेली। बस पोलीस स्टेशन समोर थांबताच प्रवाशांमध्ये खळबळ माजली। पोलिसांनी विचारणा केली। अखेर एक तरुण प्रवासी थरथरत उभा राहिला आणि म्हणाला, सर मी भेळ घेतली, पण बस सुरू झाल्यानं पैसे देता आले नाही। तेवढ्यात रमेशही पोहोचला। त्याच्या डोळ्यात भीती होती, पण बस चालक त्याच्याकडे येऊन म्हणाला, घाबरू नको, तुझे पैसे तुला मिळायला हवेत। प्रवाशानं लाजून आपली चूक मान्य केली आणि रमेशच्या हातात पैसे दिले। पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले। ही संपूर्ण घटना पाहून इतर प्रवासीही प्रभावित झाले। सर्वांनी बस चालक गणपत पाटीलचं कौतुक केले, कारण त्यांनी एका गरीब विक्रेत्याच्या हक्कासाठी उभे राहण्याचं धैर्य दाखवले।